हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की माझं रूटीन आफ्टर डिलिव्हरी रूटीन काय, मी काय खाते, सी सेक्शन नंतर काय खाल्लं पाहिजे आणि काय खाल्लं नाही पाहिजे यावर एक व्हिडिओ बनवण्यासाठी। तर तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळतो। फक्त काही गोष्टी सोडल्या ना तर बाकी सगळं तुम्ही खाऊ शकता। तर आता काय खायचं नाहीये आफ्टर सी सेक्शन, आफ्टर डिलिव्हरी, तर एक म्हणजे स्पायसी फूड, खूप तिखट गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत। दुसरं म्हणजे ऑइली फूड, तेलकट गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत, बाहेरचं जंक फूड अवॉइड करायचं आहे। तिसरं ते म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स, ज्यात मैदा असतो त्या तुम्ही अवॉइड करायच्या आहेत। चौथं ते म्हणजे पॅक फूड, जे पॅक केलेलं फूड असतं ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे। आणि पाचवं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ज्या गोष्टींमुळे शरीरात वात निर्माण होतो, ज्या आपण म्हणतो की ज्या वातट गोष्टी असतात, जसं की वांगं झालं, बटाटा झाला, गवार झाली, अशा भाज्या तुम्हाला खायच्या नाही आहेत। कमीत कमी पहिले 1.25 महिना तरी तुम्हाला या भाज्या खायच्या नाही आहेत। या गोष्टींमुळे तुमच्या टाक्यांना त्रास होऊ शकतो। तुम्हाला कंबरदुखीचा जो त्रास आहे, आफ्टर सी सेक्शन कंबरदुखी खूप होते, सो ते ह्या गोष्टींमुळे वाढू शकते। 6वी गोष्ट ती म्हणजे गॅसी फूड्स, ज्या गोष्टींमुळे गॅस निर्माण होतो, जसं की छोले, राजमा, हरभरा, कोबी, फ्लॉवर, या अशा गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत। जर तुम्हाला गॅसचा प्रॉब्लेम झाला तर तुमच्या बाळाला सुद्धा गॅसचा प्रॉब्लेम होणार आहे, सो या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत। 7वी गोष्ट ती म्हणजे ज्या गोष्टींमुळे ॲसिडिटी निर्माण होते, जसं की सायट्रस फ्रूट्स झाले, मोसंबी, संत्री, या अशा गोष्टी तुम्हाला काही महिने अवॉइड करायच्या आहेत। तर या गोष्टी सोडल्या ना तर बाकी सगळं काही तुम्ही खाऊ शकता। सो इन शॉर्टमध्ये मी दिवसभरातलं माझं खाण्याचं रुटीन मी तुम्हाला सांगते। सो सकाळी उठल्या मी जिरा आणि ओव्याचं पाणी पिते, त्यानंतर मी आंघोळ करते, त्यानंतर मी चहा घेते, त्यासोबत मी एक डिंकाचा लाडू खाते। सो त्या डिंकाचा लाडू खाल्ल्याने ना बाकी ड्रायफ्रूट्स वेगळे खाण्याची काही गरज पडत नाही, त्यात ड्रायफ्रूट्स भरपूर टाकून डिंकाचा लाडू आपण बनवलेला असतो। सो डिंकाचा लाडू खाल्ल्यानंतर जर तुम्हाला दूध प्यायला आवडत असेल तर तुम्ही 1 ग्लास दूध घेऊ शकता, चहा अवॉइड करून, पण मला सकाळचा चहा लागतोच, त्यामुळे मग मी चहासोबत एक डिंकाचा लाडू खाते। त्यानंतर सकाळी मी 2 चपात्या आणि जी काही भाजी केलेली असेल ती खाते। सो स्टार्टिंगचा 1.25 महिना मी चुरून खाल्लं, आता मी नॉर्मल खाते, जसं की मेथीची भाजी खाल्ली, पालकची भाजी खाल्ली। सो या अशा गोष्टी मी 2 चपात्यांसोबत खाते। त्यानंतर दुपारी मी भात खाते। सो जी काही भाजी पातळ कालवण असेल किंवा मग मुगाची डाळ, त्याच्यासोबत मी भात खाते। आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मग काहीतरी नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता, काहीही खाऊ शकता, पोहे खाऊ शकता, उपमा खाऊ शकता, रवा खाऊ शकता। सो संध्याकाळी पुन्हा मी चहाबरोबर काहीतरी खाते। नंतर रात्रीच्या जेवणात मी भाकरी खाते। सो जे काही कालवण केलं असेल, जी काही भाजी केली असेल त्याबरोबर मी एक भाकर आणि भात खाते। सो हे होतं माझं दिवसभराचं रुटीन की मी काय काय खाते। आता काय खायला हवंय आपण या गोष्टी बघूयात। आफ्टर सी सेक्शन कमीत कमी 12 तास तरी काहीही खायला प्यायला देत नाहीत, आणि 12 तासांनंतर एक घोट पाणी आपण पिऊ शकतो, ते सुद्धा जास्त प्रमाणात प्यायचं नसतं। सो आफ्टर 24 आवर्स, 24 तासांनंतर आपल्याला भरपूर पाणी प्यायला सांगतात, आणि त्यानंतर हळूहळू लिक्विड गोष्टी आपल्याला स्टार्ट करायला सांगतात। सो तुम्हाला लिक्विडपासून स्टार्ट करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला लिक्विडपासून स्टार्ट करायचं आहे। स्टार्टिंगला तुम्ही मुगाचं वरण खा, कारण ते खूप पचायला खूप हलकं असतं। मुगाचं वरण, चपाती एकदम बारीक चुरून तुम्ही खाऊ शकता, मुगाचं वरण भातासोबत एकदम पातळ करून तुम्ही खाऊ शकता। तर मी एक दिवस आड मेथीची भाजी ही घेतेच। या मेथीच्या भाजीमुळे ना दूध तर वाढतंच, प्लस कंबरदुखीचा त्राससुद्धा कमी होतो, त्यामुळे मी मेथीची भाजी ही दिवस आड म्हटलं तरी खाते। सो मी आफ्टर डिलिव्हरी मुगाचं वरण, चपाती सकाळी खायचे, आणि त्याच्यासोबत मेथीची सुक्की भाजी खायचे, आणि दुपारी मी वरण आणि भात खायचे, आणि रात्री मी भाकर खायचे। सो भाकरीवरचा जो कडक पापुद्रा असतो तो काढून ती भाकर छान चुरून खायची। तर आता चुरूनच खाल्लं पाहिजे का, तर स्टार्टिंगचा
जोपर्यंत तुम्ही बेडवर आहात, बेड रेस्टवर आहात, तोपर्यंत तुम्ही चुरूनच खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की लवकर जेवण पचतं. जितकं तुम्ही लिक्विड फूड घ्याल ना ते तितक्या लवकर पचतं आणि त्याचं पटपट दुधामध्ये रूपांतर होतं. प्लस आफ्टर डिलिव्हरी आपल्याला भरपूर जास्त पचनाचा इश्यू होतो, गॅसेसचा प्रॉब्लेम होतो. सो जितकं तुम्ही लिक्विड खाल ना ते तितक्या लवकर पचणार आहे, तुमच्या शरीराला ते इझी होणार आहे. डाळींमध्ये स्टार्टिंगला तुम्ही मुगाची डाळ खाऊ शकता, कारण की ती खूप पचायला सोपी असते. तर मी रोज सकाळी डिंकाचा लाडू खाते. डिंकाच्या लाडूमध्ये मेथीदाणा असतो, प्लस खारीक, खोबरं, तूप, ड्रायफ्रूट्स, डिंक या सगळ्या गोष्टींना आफ्टर डिलिव्हरी आपल्याला हील करायला खूप मदत होते या सगळ्या गोष्टींची. मी रोज सकाळी उकडलेले 2 अंडे खायचे. सो तुम्ही जर का नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही रोज सकाळी अंडी खाऊ शकता, प्लस चिकनचं सूप घेऊ शकता. चिकनचे पीसेस खाणं थोडे दिवस अवॉइड करा. त्याचबरोबर कांदा आणि खोबऱ्याची आमटी, खूप पातळ अशी आमटी त्याची बनते. कांदा आणि खोबरं परतवून घ्यायचं आणि त्याची आमटी बनवायची. ती मी भाकरीसोबत चुरून खायचे, मला खूप आवडायची. ते तुम्ही खाऊ शकता. मुगाची पातळ खिचडी बनवून तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर बाजरीचं पीठ छान भाजून त्यामध्ये थोडासा गूळ टाकून, थोडंसं तूप किंवा तेल टाकून त्याचं बुळगं तयार केलं जातं. ते सुद्धा तुम्ही सकाळी पिऊ शकता. याने दूध वाढीसाठी सुद्धा मदत होते. प्लस हे एक पोटभरीचा नाश्ता झाल्यासारखं असतं. याने पोटसुद्धा तुमचं भरलं जाईल. त्याचबरोबर तुम्ही पालकची भाजी खाऊ शकता. फ्रूट्समध्ये तुम्ही जे सायट्रस फ्रूट्स आहेत ते अवॉइड केले तर बाकी सगळे फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. प्रोटीन रिच डाएट तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही पनीर खाऊ शकता, तुम्ही दूध घेऊ शकता. आणि जर तुम्हाला तिखट गोष्टी खाण्याचा कंटाळा आला असेल ना तर तुम्ही चपातीचा काला करून खाऊ शकता. हे सुद्धा मी खूप आवडीने एक खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी. चपाती मिक्सरला फिरवून त्यात गूळ आणि तूप टाकून जो काला बनवला जातो तो तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर मेथीची पातळ भाजी भाकरीसोबत चुरून तुम्ही खाऊ शकता. सो जोपर्यंत तुम्ही बेड रेस्टवर असाल ना तोपर्यंत तुम्हाला चुरूनच खायचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीराला ते डायजेस्ट करणं इझी होईल आणि त्यानंतर मग तुम्ही नॉर्मल जेवण करू शकता. प्लस ज्या तुमच्या टॅबलेट्स आहेत, डॉक्टरांनी जे तुम्हाला टॅबलेट्स दिलेल्या असतात आयरन आणि कॅल्शियमच्या, ह्यासुद्धा तुम्हाला टाईम टू टाईम घ्यायच्या आहेत. कारण आफ्टर प्रेग्नन्सी आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम असतं ते बाळाला प्रोव्हाइड होतं आपल्या दुधातनं. सो तुमच्या शरीरात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही जे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात गोळ्या औषधं हे सुद्धा वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट 6 महिने कंपल्सरी हे जे टॅबलेट्स असतात ते आपल्याला घ्यायचे असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या नवीन व्हिडिओमध्ये.